नमस्कार मित्रांनो, मी गजानन रायकर. आज आपण बघणार आहे मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप योजना हा फॉर्म कसा भरायचा आहे याविषयी आज आपण माहिती घेणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे, तरी व्हिडिओ स्किप करू नका. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या लिंकची वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या लिंकवर जाऊन आपण अप्लाय करू शकतो नवीन कृषी पंप योजनेसाठी. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, भाषा निवडायची. मित्रांनो, मराठी घ्यायची. ऑलरेडी मी मराठी घेतलेली आहे, तुम्ही पण मराठी घ्या. आणि मित्रांनो, इथं तुम्हाला लाईन दिसत असेल. मित्रांनो, ह्या लाईनवर जाऊन क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर इथं खूप सारे ऑप्शन दिसतील. त्याच्यामध्ये इथं मित्रांनो तुम्हाला लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लाभार्थी सुविधा या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर खाली अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, इथं दिसेल अर्ज करा, यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल. त्यानंतर मित्रांनो थोडं सगळ्यात खाली यायचं. मित्रांनो, इथं दिलेलं आहे आधार कार्ड. इथं आधार कार्ड नंबर टाकायचा. मित्रांनो, आधार कार्ड नंबर टाकायचा. आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर मित्रांनो आपण इथं आधार कार्ड नंबर टाकला. आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डिस्ट्रिक्ट निवडायचा आपला. मी आपला डिस्ट्रिक्ट निवडून घेतो, जालना. त्यानंतर इथं तालुका निवडायचा आहे. तालुका घनसावंगी जो आपला असेल तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर विलेज घ्यायचं आहे. मित्रांनो, इथे राणीगाव. त्यानंतर मित्रांनो इथं सर्वे नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, इथं मी सर्वे नंबर टाकून घेतो. सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर परत इथं एकदा सर्वे नंबर निवडा, गट नंबर त्या ऑप्शनवर क्लिक करा. सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथं टाईप ऑफ लँड इथं सेल्फ करायचं आहे. शेअर किंवा सेल्फ असे दोन ऑप्शन दिलेले, तिथं सेल्फ करायचं आहे. सेल्फ केल्याच्या नंतर मित्रांनो इथं लँड ओनर नेम इथं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो एक ऑप्शन निवडायचं आहे. कोणता पण ऑप्शन निवडल्याच्या नंतर मित्रांनो इथं खाली नाव टाईप करायचं आहे. नाव निवडल्याच्या नंतर मेल फिमेल जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर टाईप केल्याच्या नंतर मित्रांनो खाली यायचं आहे. खाली बघा तुम्हाला हाऊस नंबरमध्ये तुमचा घराचा नंबर टाकायचा. मित्रांनो, घराचा नंबर माहीत नसेल मित्रांनो तो कोणता पण तुम्ही एक नंबर टाकू शकता. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे. ही माहिती मित्रांनो आपण शेतकऱ्याची रहिवाशी जो तिथं राहतोय त्याची माहिती टाकणार आहोत. त्याच्यानंतर तालुका घ्यायचा आहे. तालुका घेतल्याच्यानंतर त्यानंतर गाव निवडायचं आहे. गाव निवडल्याच्या नंतर इथं पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्याच्या नंतर इथं परत एकदा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मित्रांनो इथं इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन याच्यावरती एक नंबरला टाईप ऑफ इरिगेशन सोर्स करायचं आहे. तुमच्याकडे बोर आहे का विहीर आहे इथं तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. आपल्याकडे आता बोरवेल आहे तर आपण इथं बोरवेल घेणार आहोत. तुमच्याकडे विहीर असेल तर तुम्ही विहीर घेऊ शकता. इरिगेशन मोडमध्ये आपण टाकायचं आहे मायक्रो, ओपन किंवा पाईप कशाद्वारे आपण सिंचन केलेलं आहे. आपण इथं टाकणार आहे ओपन टाकणार आहे. ओपन टाकल्याच्यानंतर इथं सिलेक्ट वॉटर क्वालिटी याच्यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर इथं आपण हार्ड टाकणार आहे. हार्ड टाकल्याच्यानंतर इथं आपण इरिगेशन सोर्स डेप्थ म्हणजे खोली किती तर आपण इथं टाकणार आहे. मित्रांनो 300 फूट इथं फीटमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं इरिगेशन सोर्स डेप्थ इन रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये याची इथं नाही टाकलं तरी चालतं. मित्रांनो, हे पूर्ण कंपल्सरी नाही आहे तरी आपण टाकू शकता 200. त्याच्यानंतर इज एक्सिस्टिंग फार्म फाउंड
इथं नो करायचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर काही याचा लाभ घेतलेला आहे ते दाखवते. त्याच्यानंतर खाली मित्रांनो ॲग्रिकल्चरल डिटेल्समध्ये क्रॉप टाईप प्रिवियस इयर इथे टाकायचं आहे खरीप. त्याच्यानंतर इथे टाकायचं आहे नंबर ऑफ क्रॉप्स प्रिवियस इयर 2. त्याच्यानंतर खाली मित्रांनो क्रॉप टाईप लास्ट इयर इथे टाकायचं आहे मित्रांनो रब्बी टाकल्याच्यानंतर इथं पण टाकायचं आहे नंबर ऑफ क्रॉप्स लास्ट इयर 2 टाकायचं आहे 2 टाकायचं आहे 2 टाकल्याच्यानंतर मित्रांनो इथं खाली एक्झिस्टिंग पंप डिटेल म्हणजे तुमच्याकडे कोणता पंप आहे असं दाखवायचं आहे. आता तुमच्याकडे ऑलरेडी एखादा पंप असेल तर तुम्ही दाखवू शकता. आता आपल्याकडे पंप नाही आहेत, आपण नो करणार आहे. नो केल्याच्यानंतर एक्झिस्टिंग पंप टाईप इथं काही नाही केलं तरी चालतं आहे मित्रांनो, सगळं सोडून द्यायचं आहे. रिक्वायर पंप डिटेल इथं डिटेलमध्ये टाकायचं आहे वॉटर. वरती DC घ्यायचं आहे मित्रांनो. खाली रिक्वायर्ड पंप कॅटेगरी वॉटर टाकायची आहे. त्याच्यानंतर रिक्वायर्ड पंप सब टाईप सरफेस निवडायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर रिक्वायर पंप कॅपॅसिटी इन HP आपलं 3 HP होणार मित्रांनो. हे आपल्या क्षेत्रानुसार ठरत असतं की आपल्याला किती HP भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर परत एकदा अकाउंट होल्डरचं नेम टाकायचं आहे. नाव टाकल्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे मित्रांनो. इथे IFSC कोड टाकल्याच्यानंतर सर्च बँक डिटेल या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं बँकेची सगळी माहिती येऊन जाते. नंतर ब्रांच, सिटी किंवा विलेज टाकायचं आहे. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ती वाचू शकता काय काय माहिती दिलेली आहे. किंवा मग तुम्ही इथं बघू शकता इथं तुमचा 7 गट नंबर आलेला असेल. त्याच्यानंतर खाली मित्रांनो इथं बॉक्स दिलेले आहे, ते सगळे बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. सगळ्या बॉक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही खाली बघू शकता इथं अपलोड डॉक्युमेंट दिलेले आहे. अपलोड PDF फाईल विथ मॅक्झिमम साईज 500 KB म्हणजे 500 KB पर्यंतची फाईल असली पाहिजे. 500 KB पेक्षा जास्त फाईल असेल तर हे सपोर्ट करणार नाही किंवा इथं अपलोड होणार नाही. आणि फाईल कोणकोणती अपलोड करायची मित्रांनो इथे 7 अपलोड करायचं आहे. आधार कार्ड कॉपी अपलोड करायची आहे. कॅन्सल चेक कॉपी किंवा मग बँक पासबुक असेल तर ते अपलोड करायचं आहे. शेतकऱ्याचा पासपोर्ट फोटो साईज हा अपलोड करायचा आहे. आणि मित्रांनो तुमची जर विहीर किंवा बोरवेल सामायिक असेल त्याच्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी तुम्ही बॉन्ड वगैरे NOC बाकीच्या खालच्या डिटेल्स असते त्याच्यामधून अपलोड करायचे. तर आपल्याकडे आता सामायिक नाही, आपली स्वतंत्र आहे, त्यामुळे आपण हे वरचे 4 डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे PDF फाईलमध्ये अपलोड करायचे. अपलोड केल्याच्यानंतर इथं सबमिट ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेसाठी आपण नवीन फॉर्म अप्लाय करू शकतो. अप्लाय केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज येईल. मेसेज आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काही दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर आपल्याला एक मेसेज येईल पेमेंट भरण्याचं. त्यावेळेस आपण ऑनलाईन पेमेंट चलन भरून आपण आपला फॉर्म पूर्णपणे सबमिट करू शकतो. त्यानंतर आपल्या शेतामध्ये येऊन सौर कृषी पाट्या फिट केल्या जातील. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील.